राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. श्री गणेश उत्सव कमिटी व व्यावसायिक सहकारी विक्रेता संघ यांच्या आयोजनात श्री गणेश मार्केट मंदिर न्यू पनवेलमधील गणेश मंदिराचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व मागे गणेशोत्सवानिमित्त भजन पोवाडा, महाआरती, महाप्रसाद असे दिवसभर भक्तिमय आयोजन करण्यात आले होते. रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती व गणेश भक्तांची भक्ती असे दुहेरी संगम आज अनुभवायला मिळाला असे मत व्यक्त केले. कामगार नेत्या श्रुतीताई म्हात्रे यांनी गणेशाची कृपा गणेश मार्केटमधील व्यापारी व इतर व्यापारी व जनतेवर सदैव राहील अशी गणेशाकडे प्रार्थना केली. गणेशोत्सवाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवत दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेत रौप्य महोत्सवी वर्ष धार्मिक आनंदात संपन्न झाले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, न्यू पनवेल. डोक्यावर शिरस्तान लावले आणि पाठीला ठाल अडकवून हातात तलवार घेऊन जिजामाता बाहेर आलेले काय म्हणत आहे? खबरदार! यवनांचा नाशिक करण्याला आम्ही येत आहोत जन्माला. तो हाले लागले जिहिदाला, तो हाले लागले जिहिदाला, सांगती शहाजी राजाला, शहाजी राजाला मंडळी. शहाजी राजाला आठवलं त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं तुझ्या पोटी कुणीतरी महापुरुष जन्माला येणार आहे. हे जिजाचं वागणं मला तेच ते सांगत नाही ना. दरम्यान शहाजी राजानं जिजाऊला देवगिरी किल्ल्यावर हलवलं. मंडळी, काही घडामोडी घडल्या गेल्या आणि 7 महिन्याचं गर्भ पोटामध्ये वाढलं होतं. 7 महिन्याचं. आता 7 महिने म्हटले या अलीकडे काय चालू आहे मंडळी? बेबी शॉवर, काय ती आरास, काय ती सजावट, काय ते डव्हाळे जेवण. मंडळी, 7 महिन्याचं गर्भ होतं माझ्या जिजाऊच्या पोटामध्ये आणि गडावर बातमी आलेली आहे. गडावर बातमी काय आलेली आहे? राणी साहेबा, राणी साहेबा, शहाजी मोगलांचं साह्य घेऊन लखोजी जाधव शहाजी राजांना अटक करायला स्वतः आलेल्या चाल करून. राणी साहेबा, शहाजी राजे काय म्हणतात? राणी साहेबा, हे सासरे बुवा आलेले आहेत. राजे, ते माझे वडील आहेत, मला काहीच करणार नाही, पण तुम्ही मात्र इथून निघून जा, तुम्ही मात्र इथून निघून जा. अरे भुलचट आहेस. 7 महिन्याच्या गर्भवती बायकोला शत्रूच्या तावडीत सोडून आम्ही पळून जावं हे आम्हाला शोभलं जात नाही. मराठ्यांना नवरा ऐका तयार नाही. म्हटले हा लखोजी जाधव कोण होता म्हणावं? अरे कोण होता? अरे कुऱ्हाडीचा दांडा गोटास काळ म्हणतात, त्यात काहीच खोटं नव्हतं मंडळी. रक्ताची नाती त्यांच्याशी जोडली होती. अरे हा लखोजी जाधव जिजाऊचा बाप होता. बाप आपल्या 7 महिन्याच्या गर्भवती मुलीच्या कपाळाचं कुंकू पुसायला स्वतःमध्ये बाप आलेला चाल करून जिजाऊनं काय केलं? नवरा ऐकायला तयार नाही, बाप आलेल्या अंगावर. आणि 7 महिन्याचं गर्भ पोटामध्ये असताना आपल्या नवऱ्याचा जीव वाचवायला जिजाऊनं रात्रीच्या कडे कपाळीमध्ये अंधाऱ्यामध्ये घोड्यावर टाच मारली. जिजामाता घोड्याच्या टापांचा दौडायला लागलेली आहे, दौडायला लागलेली आहे, दौडायला लागलेली आहे. गर्भातल्या बाळाला त्रास झाला असेल ना. ही राष्ट्रमाता आपल्या गर्भातल्या बाळाला काय सांगते? माझ्यावर रागावू नकोस रे माझ्या बाळा, माझ्यावर रागावू नकोस. आणि मी असं का करते तुला ठाऊक आहे? तुला उभं आयुष्य घोड्यावर रपेट बोलण्या मराठी मुलकाचं रक्षण करायचंय बाळा. यासाठी तुला गर्भातच घोड्यावर बसायचं शिक्षण देते रे. माझ्यावर रागावू नकोस, माझ्यावर रागावू नकोस. मंडळी 7 महिन्याच्या गर्भपोटामध्ये आणि राष्ट्रमाता आपल्या गर्भातल्या बाळाला हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न दाखवतो. कसं बसत
जुन्नर पण देणं झालं आणि शिवनेरी किल्ला नजरेमध्ये पडला. राजे राजे हा शिवनेरी किल्ला एवढी सुखरूप जागा आपल्याला सापडणार नाही. तुम्ही मला शिवनेरीवर सुखरूप पोच करा आणि तुम्ही मात्र इथून निघून जा. शहाजी राजांना विश्वास वाटला. शिवनेरी गडावर जिजाऊला पोच केलं आणि शहाजी राजे पुढे गेलेले आहेत. जुन्नरला ठेवण्याची विचारा जुन्नरला ठेवण्याची हिजाळा लखोजीनं पाठलाग केला. लखोजीनं पाठलाग केला. लखोजी दादावाल्या शिवनेरी किल्ल्यावर पाबंदी नको मामासाहेब. आम्ही ऐकले तुम्ही शहाजीला गडावर पन्हा दिलेली आहे. आमची जिजा देखील आहे. मामांजी राणी साहेबा गर्भवती आहे. त्यांच्या गर्भामध्ये उगाच भावनेचा खेळ करू नका. शहाजीला हजर करा. आम्ही त्याला अटक करायला आलेलो आहोत. आणि मंडळी हे संभाषण सुरू असताना जिजाऊनं काय केलं? 7 महिन्याचं गर्भपोटा असताना हातात तलवार घेऊन आपल्या बापाच्या अंगावर धावून गेली. खबरदार पुढे चिरठा उडवी गाई गाई एवढ्या. आणि मंडळी लखोजी जाधवानं भवानीचं जपलं. त्या चंडिकेचं रूप बघितलं. जणू भवानी अवतरली होती. आणि काय वाटलं? म्हणजे नव्हे देवी साकार. देवी साकार असा होता साक्षात्कार. जाधवराव झाले गफगार. जाधवराव झाले गफगार. आता तळली गळली तलवार. प्रेमाचा फुटला पाहजर. दाग लावू रे गिरहारी. दाग लावू रे गिरहारी. दाग लावू रे गिरहारी. म्हाताऱ्या बापाला माफ कर. म्हाताऱ्या बापाला माफ कर. साठी आणि भूत साठी म्हणतात ना. आबा आबा अरे एवढं जर आमचं प्रेम असेल तर तो रक्त महालाचा गुलाल उचलायचा कधी थांबेल? माझ्या आल्या बहिणीची आबरू माझी मंदिरं उद्ध्वस्त व्हायची कधी थांबतील? पोरी हे जाधव भोसल्यांचं वय कधीच थांबणार नाही. आबा जीव असेपर्यंत वैर थांबणार नाही. लखोजी जाधवानं जिजाऊला विनंती केली. हे बाळा हे जीव अगं हे शेवटचं बाळंतपण आपल्या घरी येशील का? आबा तुमच्या कृपेने झाली तेवढी धावपळ पुरी झाली. आता हा शिवनेरी किल्ला हेच माझं माहेर. मला शिवनेरी गडावर सुखरूप पोहोच करा आणि तुम्ही मात्र आता निघून जा. लखोजी जाधवानं जिजाऊला शहाजीला नगरखान्यात पोहोचलेल्या शिवनेरी नगरखान्यामध्ये आणि पाठीमागे फिरताना कमरेचा कस्सा काढला. पोरी या म्हाताऱ्या बापाकडे तुला आता काहीच मिळणार नाही. एवढंच होणाऱ्या माझ्या बाळाला माझा आशीर्वाद सांग. येतो मी. लखोजी जाधव गेलेले मंडळी आणि दरम्यानचा 9 महिन्याचा कालखंड लोटून गेलेला आहे. आणि त्याच दरम्यान कानावर बातमी आलेली आहे. देवगिरी किल्ल्यावर लखोजी जाधवाचं खानदान कप्तान मुजऱ्याला बोलावलं गेलं आणि लखोजीचं खानदान कापून काढलं गेलं. गनिमानं लखोजीचं खानदान कापून काढलं आणि शिवनेरी गडावर जिजाऊच्या कानावर बातमी आली. आबा गेले. आबा अरे ज्यांच्यासाठी आयुष्यभर आमच्यावर वार केले, आमच्याशी लढलात, आमचं रक्त सांगलं, त्यांनी तुमचा असा घात करावा? सूड घेईन. आणि मंडळी जिजाऊच्या पोटामध्ये दुखू लागलं. जिजाऊच्या पोटात दुखू लागले. गडावर मंडळी चिंतेचं वातावरण होतं. राणी साहेबांनी गर्भकाळामध्ये किती यातना सहन केलेल्या आहेत. गर्भात त्या बाळाचं होणार नाही ना. श्रीनिवास सरदार त्या वाड्याच्या बाहेर येत्या म्हणू लागले. आता कसं होणार? राणी साहेबांना काय झालं तर आम्ही राजांना काय सांगणार? 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी सूर्यास्तमानाची वेळ आणि हाच तो प्रहर. ह्याच वेळेला शिवनेरी गडावर
सगळे शिंपले गेले, गोमूत्रातलं शिंपडलं गेलं, अंथरून पांघरून टाकलं गेलं. आणि इकडे सूर्यास्त होत असताना त्या शिवनेरीच्या नगारखान्यातून एक सोयीन बाहेर आली आणि काय म्हणते, काय 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 मुलगा मुलगा झाला तिला मातेला, तुला हरा महाराष्ट्राला, तुला हरा सह्याद्रीला. एक दिवशी सह्याद्री हसला, सह्याद्री हसला हसताना दिसला आनंद त्याला कसला झाला. उमगे न मानवाला, रात्रीच्या गर्दा राहिला, रात्रीच्या चुरून सूर्य उदय कसा झाला, चुरून सूर्य उदय कसा झाला. अर्धी तरी आता चेहरा फुलला, अर्धी तरी आता चेहरा फुलला. पांडावर आम्रवृक्ष डुलला, पांडावर आम्रवृक्ष डुलला. चिमण्यानी जीवची वाट केला, चिमण्यानी जीवची वाट केला. पोटात धमाकात उडला, पोटात धमाकात उडला. बोध मग मानवाला झाला काय, सूर्य नव्हता शिवबा जन्मले. सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्व आनंदले. शिवनेरीवर बाल जन्मला, जिजामाता हळवी पालण्याला. यशमाची दोन्ही पालण्याला, शिवाजी ठेवलं नावाला. रायगड जिल्हा पनवेल तालुक्याला, मुक्कामी पनवेल शहराला. गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला शाहिरी साथ चढवलीला. पूर्ण चढवून शाहिरी सहजाला, शाहिरी वैभव दाखव पोहण्याला. धन्यवाद.